आपण कुठेही गेल्यावरती सगळ्यात पहिलं जज होतं ते असतं आपलं फर्स्ट इम्प्रेशन. अगदी हार्डली काही सेकंड्समध्ये लोक तुम्हाला जज हो. करतात. एचा अर्थ आहे याच्यामध्ये युअर अपिअरन्स. बी फॉर येतं तुमचं बिहेवियर आणि बॉडी लँग्वेज. सी फॉर येतं तुमचा कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स. डी येतं डायनिंग एटिकेट. मेल आता बऱ्यापैकी प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी अवेअर होत चालले की आपल्याला या पद्धतीचं ड्रेसिंग केलं पाहिजे. इंटरव्ह्यूला आपण काय एवढं घाबरतो आहे हे पहिले ब्रेक केलं पाहिजे. पहिला क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला विचारला जातो, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. आपल्यामध्ये कॉन्फिडन्स हा जन्मजातच असतो की तो नंतर बिल्ड करावा लागतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्वतःवर विश्वास ठेवा. मला काहीतरी करायचं आहे हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, बट मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. आजकालची पिढी, तुम्ही आता ॲज अ इमेज कन्सल्टंट जेव्हा लोकांना ऑब्झर्व करत असाल तेव्हा तुम्हाला फार चुका दिसत असतील, तर मग सर्वात कॉमन फिमेल्स काय चुका करतात स्वतःच्या इमेजमध्ये? दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपण अशा एक विषयाबद्दल बोलणार आहोत की आपले जे मराठी ऑडियन्स आहे ना, ते त्या विषयामध्ये थोडंसं रिसर्च करणं कमी पडतं त्यांचं. त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि आत्ता जसं आपण म्हणतो की जेनझी जनरेशन येते, जसं लोक सोशल मीडिया वापरायला लागलेत, तसा हा विषय अत्यंत महत्त्वाचा होत चाललेला आहे. आणि तो आहे म्हणजे इमेज कन्सल्टिंग. आणि स्वतःची इमेज कशी आपण चांगली ठेवावी, स्वतःकडे कसं लक्ष द्यावं, कशी आपण ड्रेसिंग ठेवावी, सगळ्या गोष्टी, आपला कॉन्फिडन्स कसा वाढवावा, हा जो भाग आहे ना, लोकांचा आता त्याकडे कल वाढत चालला आहे. तर त्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण आजचा हा पॉडकास्ट करत आहोत. तर आपल्याकडे आजच्या गेस्ट आहेत. तर मॅम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमच्याबद्दल थोडं ऑडियन्सला सांगा. सो नमस्कार, मी सायली सप्तर्षी, इमेज कन्सल्टंट, सॉफ्ट स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच. गेल्या 10 वर्षांपासून स्टुडंट्स, एंट्रप्रिनर्स आहे, वर्किंग प्रोफेशनल्स आहे. सो त्यांना सगळ्यांना इमेज रिलेटेड की आपण आपली पर्सनॅलिटी, आपण आपलं फर्स्ट इम्प्रेशन हे कशा पद्धतीने अतिशय उत्तम प्रकारे लोकांसमोर प्रभावीपणे पाडू शकतो. सो त्या सगळ्या गोष्टींबद्दल मी शिकवते. आणि सो थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस वंडरफुल अपॉर्च्युनिटी. मस्त. आणि खरंच मॅडम, कारण आपल्या मराठी भाषेमध्ये खरं तर मला पण जास्त रील नाही दिसत इमेज कन्सल्टिंगबद्दल, किंवा खरं आहे. लोक असं क्रिएटर्स आहेत म्हणून. पण मग तुम्हाला काय वाटतं, हे कशामुळे आहे की आपल्या ऑडियन्स जे आहे महाराष्ट्रातले किंवा मराठी लोक आहेत, त्यांना ह्याबद्दल अजून अवेअरनेस नाही आहे का त्यांना इंटरेस्ट नाही आहे? दोघं गोष्टी आहेत. अवेअरनेस आहे त्यांना आणि इंटरेस्ट पण आहे. पण इंटरेस्टबद्दल जर का बोलायचं झालं तर लोकं फॅशनकडे जास्त आजकाल वळत चालले आहे. आणि फॅशनचा अर्थ त्यांना असं वाटतं आहे की शॉर्ट कपडे वेअर करणं म्हणजे एक फॅशन झालेली आहे. आणि अवेअरनेस की मला या ड्रेसवरती या पद्धतीने जर का मी काही मॅचिंग करून ओके. वेअर केलं तर ते जास्त छान दिसेल. दिस इज अ पार्ट ऑफ अवेअरनेस. बट अवेअरनेस जर का आपण बघतोय तर काही तुम्ही एखाद्या चांगल्या मोठ्या फंक्शनला वगैरे जात असाल आणि तिथे जर का काही ड्रेसिंग रिलेटेड जर का काही कॉम्बिनेशन होत असेल और प्रॉपर ड्रेसिंग होत असेल, दॅट इज अ पार्ट ऑफ अवेअरनेस. ओके. बट बाहेर जर का काहीतरी ट्रेंडिंगला आलेलं आहे आणि मी त्या प्रकारचे फॅशन करून कपडे घालते, सो डेफिनेटली आपल्यावरती आहे नेमकी मग इंटरेस्ट फॉलो करायचा आहे और अवेअरनेस पाहिजे. आता ठीक आहे, आता हे आपण केलं, आउटर आपण कपडे घातले वगैरे, पण ह्यानी एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफमध्ये काय फरक पडेल? पर्सनल लाईफमध्ये बघा, जर का ज्यावेळेस आपण सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ना तुमचं ड्रेसिंग. आपण कुठेही गेल्यावरती सगळ्यात पहिलं जज होतं ते असतं आपलं फर्स्ट इम्प्रेशन. अगदी हार्डली काही सेकंड्समध्ये लोक तुम्हाला जज हो. करतात. त्यामध्ये सगळ्यात पहिले बघितलं जातं तुमचा अपिअरन्स कसा आहे, तुमचं बॉडी बरोबर. लँग्वेज कसं आहे, तुमचं जेस्चर पोश्चर कसं आहे. सो फक्त तुम्ही आउटर चांगले दिसतायत, बट इनर तुमचं बिहेवियर कुठेतरी जर का आपण कंटिन्यू निगेटिव्ह गोष्टी जर का करत असू तर अगेन ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं. म्हणून तुम्हाला जरा थोडासा वर्क करायचं असतं तुमच्या अपिअरन्सवरती. फक्त बाहेरून आणि आतून दोघंही गोष्टी ज्यावेळेस आपण एकत्र करतो तर त्याला आपण म्हणतो कुठेतरी ट्रान्सफॉर्मेशन पर्सनॅलिटीमध्ये होत आहे. बरोबर. म्हणजे Right. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाच्या आहेत ॲक्च्युली. ओके. नाहीतर लोकांना फक्त म्हणजे आता तुम्ही जसं इमेज कन्सल्टिंग ऐकलं पहिल्यांदा मी, तर मला असं वाटतं की कदाचित हे दिसतं कसं ते सांगतात किंवा कसं दिसायचं बरोबर, चांगलं. बरोबर. मी याबद्दल बऱ्याच लोकांना म्हणजे अवेअर करत असते. कारण की आता मी माझ्या सोशल मीडियावरती पण कॉन्टेंट वगैरे बनवते. सो लोकांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की इमेज कन्सल्टिंग म्हणजे फक्त ड्रेसिंग कसा हवा किंवा चांगले कपडे तुम्हाला नेमकी कसे दिसतायत हे एवढंच हां. सांगणं, असं एक लोकांची कन्सेप्ट आहे. बट इमेज कन्सल्टंट जो आहे तो टोटल 5 पिलरवरती काम करतो. आपण लहानपणापासून शिकलोय ना, अगदी ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, ई फॉर एलिफंट, राईट? सो
आमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये इमेज कन्सल्टिंगच्या स्पेशली फील्डमध्ये आम्ही वर्क करतो ABCDE या 5 पिलरवरती. सो एचा अर्थ आहे याच्यामध्ये युअर अपिअरन्स, तुमचा अपिअरन्स कसा आहे. बी फॉर येतं तुमचं बिहेवियर आणि बॉडी लँग्वेज, तुम्ही बसताना उठताना तुमचं बॉडी लँग्वेज कसं पाहिजे हे खूप मॅटर करतं. सी फॉर येतं तुमचा कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स. डी येतं डायनिंग एटिकेट आणि आपण किती स्वतःला डिसिप्लिन ठेवतोय. आणि लास्ट पार्ट येतो इमोशनल इंटेलिजन्स आणि एटिकेट मॅनर्स. सो या पूर्ण 5 गोष्टींचा जो काही आहे तो आम्ही वर्क करतो. आणि ॲज अ इमेज कन्सल्टंट म्हणून फक्त बाहेर नाही तर इनर आउटर दोघं गोष्टी मिळून एक पूर्ण व्यक्तीला ट्रान्सफॉर्म केलं जातं. आणि ॲक्च्युअल वर्क इमेज कन्सल्टंट हे करतो. बट बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त कपडे कसे सुंदर घातले पाहिजे याच्यावरती वर्क करतो. बट या पूर्ण गोष्टी आम्ही यात फॉलो करतो. बरोबर, म्हणजे खूप ॲस्पेक्ट्स आहेत एकाच गोष्टीला. ॲक्च्युली येस. हां, म्हणजे आपल्याला वाटतं की नावावरनं अर्थ काढतात लोकं की इमेज कन्सल्टंट म्हणजे इमेज कसं दिसणार त्याचे कन्सल्टंट, बरोबर असा विषय बरोबर. होतो. पण मग आता ह्या बाबतीमध्ये तुम्ही एवढ्या वर्ष एक्सपिरियन्स तुम्हाला आहे, तुम्हाला कसा दिसतो की मेल आणि फिमेल ह्या 2 ज्या आहेत लोकं, तर त्यामध्ये इंटरेस्ट कोणाचा जास्त आहे ह्या फील्डमध्ये? फिमेलचा जास्त आहे. ओके. मेलचा आहे. मेल आता बऱ्यापैकी प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी अवेअर होत चालले की आपल्याला या पद्धतीचं ड्रेसिंग केलं पाहिजे. बट फिमेलसाठी या गोष्टी खूप जास्त आहे. तो ड्रेसिंग असू द्या, ॲसेसरीज असू द्या किंवा मग इन्क्लुडिंग आता आमची ज्वेलरी आहे, बॅग वगैरे घ्यायची आहे, शूज, सँडल काहीही जर का घ्यायचं असेल तर हा फिमेलमध्ये जास्तच ट्रेंड आहे. मेलमध्ये जरा थोडासा कमी दिसतो. बट आता कुठेतरी ते अवेअर ते पण होत चालले आहेत. बरोबर. येस. पण मग लग्न झालं कारण त्यांचा पण ऑटोमॅटिकली बायको त्यांना फोर्स करत असेल ना, की ॲक्च्युली तुम्ही, येस कारण येस. मुलींसाठी असं असतं की मी चांगली दिसते तर माझा नवरा पण तसाच दिसला पाहिजे. जर पार्टीला जायचंय, कुठे काय करायचंय तर. बरोबर बरोबर. सो यामध्ये आपण काय करतो ना, लोकांना ग्रूमिंग वगैरे आजकाल म्हणजे बऱ्यापैकी लोक तर म्हणतात की आम्हाला स्वतःला ग्रूम करायचं आहे. सो हा पार्ट जर का आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपण पार्लरमध्ये जातो. इट्स अ सिम्पल पार्ट की अगदी कोणी हेअर वॉश करताय तर ऑटोमॅटिकली त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. मग तो मेल असू द्या अदरवाईज फिमेल असू द्या. छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत. आता मी फिमेलमध्ये तुम्हाला सांगू तर अगदी आम्ही एका नेलपेंट जरी लावली किंवा यूज केली, अगेन आमचा छोटासा का होईना कॉन्फिडन्स वाढतो. सो हो. या बेसिक गोष्टी जिथे होत आहेत तिथे कुठेतरी जेंट्स आता थोडेसे अवेअर होत आहेत की मला पण काहीतरी टाय जर का मी वेअर करतोय सो नेमकी तो कशा पद्धतीचा असला पाहिजे किंवा कोणत्या कलरचा पाहिजे, किंवा जर का आपण त्याच्यामध्ये एखादी जॅकेट वगैरे वेअर करतोय, शूज वेअर करतोय ते कोणत्या कलरचे असायला पाहिजे. जर का वॉच जर का ते वेअर करताय सो वॉचचा किंवा तुमच्या शूजचा कलर सेम झाला पाहिजे. या कुठेतरी गोष्टी आता मेलमध्ये सुद्धा तितक्याच प्रमाणात यायला लागल्या आहेत. सो हे दोघांसाठी आता मी बोलू शकते की थोडं, बट तरी अगेन फिमेलला जरा जास्त आहे या गोष्टी. हो, ऑब्व्हियसली. या. म्हणजे आणि मुली अर्थात दिसायला पण सुंदर असतात आधीच. तर त्यामुळे म्हणजे हे आपल्या ह्युमन रेसमध्येच मुली कुठल्याही घ्या तुम्ही, भारतातला घ्या किंवा अमेरिकेतला घ्या, म्हणजे त्या ऑलवेज बेटरच आहेत. पण आता तुम्हाला समजा तरी पण तुम्ही आता ॲज अ इमेज कन्सल्टंट जेव्हा लोकांना ऑब्झर्व करत असाल तेव्हा तुम्हाला फार चुका दिसत असतील की अरे ह्या मुलींनी असं गोष्टी करायला पाहिजे, की त्या मुलांनी अरे असं अजून केलं असतं तर बेटर झालं असतं. बरोबर. तर मग सर्वात कॉमन फिमेल्स काय चुका करतात स्वतःच्या इमेजमध्ये? मोस्ट कॉमनली जर का मी सांगू तर मी ज्यावेळेस आता ॲज अ इमेज कन्सल्टंट म्हणून सो वी आर नॉट जजिंग एनीवन, आम्ही कोणालाही जज नाही करत आहे. बट ज्यावेळेस एखादी फिमेल असू दे अदरवाईज मेल समोर येतो तर सगळ्यात पहिले असते त्यांची बॉडी लँग्वेज आणि ओके. त्यांचा अपिअरन्स. नेमकी त्यांनी काय घातलेलं आहे. आता एखाद्याला जर का तो हाईट थोडंसं हाईट रिलेटेड कॉन्शियस आहे की माझी हाईट खूप कमी आहे, 4'5", 4'11" अशी काहीतरी आहे, आणि ज्या वेळेस ते त्यामध्ये 2 कलर्सचा जर का असं काहीतरी ड्रेस वेअर करतायत सो ते स्वतः बघतायत ना त्यांच्या बॉडीला ते डिवाईड करतायत आणि ते ओके. डायरेक्ट दाखवतायत की आमची हाईट यामुळे कशी कमी दिसते असं. जस्ट बिकॉज मी वरती एखाद्या कोणत्याही कलरचा एखादी शर्ट वगैरे वेअर केला आहे आणि खाली कोणते ट्राउझर वेअर केलेली आहे, मी माझ्या पर्सनॅलिटीला 2 पार्ट्समध्ये इथल्या इथे डिवाईड केलं सो माझी ओके. हाईट त्याने अजून कमी दिसेल. ओके. सो इथे या गोष्टी अगदी बेसिक आहे. त्याच्यानंतर येतं की तुम्ही बसतायत किंवा तुम्ही उठताय, तुमचं बॉडी लँग्वेज कसं होत आहे. तुम्ही इन शॉर्टमध्ये मी जर का तुम्हाला सांगू, आपण हँडशेक करतोय कोणाला, हँडशेक करताना तुमचा हात कसा असला पाहिजे, ओके. तुमचं बॉडी लँग्वेज कसं असलं पाहिजे, या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि कुठेतरी मग कधीतरी असं वाटतं की नाही इथे ह्या गोष्टी जरा थोड्याशा चुकीच्या होत आहेत आणि त्याला आपण नक्की दिस इज अ पार्ट ऑफ स्किल आणि त्या आपण शिकल्या पाहिजेत. बरोबर. आजकालच्या जेन झीमध्ये जर का स्पेशली सांगायचं झालं, ते जस्ट फॉलो करतात एखाद्या गोष्टीला.
सो याने हे फॉलो केलं म्हणून मी ते फॉलो करत जातोय, बट त्याच्या मागचं रिझन वगैरे अशी कोणतीही गोष्ट ते जाणून नाही घेते. सो फिमेलमध्ये या काही ज्या गोष्टी आहेत ना, त्या पटकन अशा ऑब्झर्व होतात की नाही, मग इथे जरा थोडंसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. अगदी बसतानाची स्टाईल असते आपली, या पद्धतीने आपण अगदी लहानपणापासून शाळेत शिकवलंय, हाताची घडी तोंडावर बोट, बरोबर. आणि ते आपल्याला याच्यासाठी होतं की तुम्ही आता काहीही बोलू नका, बट आता ज्या पद्धतीने आपण मोठं होत जातोय आणि त्याही वेळेस इन्क्लुडिंग तुम्ही इंटरव्ह्यूला जातायत किंवा एखाद्या मीटिंगमध्ये जातायत, तुम्ही जर का सेम बॉडी लँग्वेज फॉलो करतात, देन डेफिनेटली इट शोज अ नर्वसनेस साईन, आणि ते आपल्याला कुठेतरी रिमूव्ह करायचं. मग ते पटकन कॅच होतं की नाही, हे जरा थोडंसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. अशा काही बेसिक गोष्टी आहेत. बरोबर. आणि ह्याचा तुम्ही कॉन्फिडन्स आणि ह्याच्याबद्दल सांगितल्या की पर्सनॅलिटीचे रिलेटेड, पण जसं की आता फिमेल्सला आपण म्हणतो की त्यांना चांगला सेन्स असतो कपड्यांचा किंवा कलर कॉम्बिनेशन्सचा, पण तरी पण अशी कोणती चूक आहे की जे आत्ताच्या सध्या मुली करत आहेत अपीअरन्सच्या बाबतीत? अपीअरन्सच्या बाबतीत ओके, मी याच्यामध्ये एक खूप छान कन्सेप्ट सांगेल. आपण लहानपणापासून एक ऐकलेलं आहे आणि आपल्या आईने किंवा त्यांच्या आईंनी अगदी पहिल्या पिढीपासून हे चालत आलेलं आहे, आणि त्यांचं एक म्हणणं असतं की बेटा, तुझा कलर जर का गोरा आहे ना, तर तू नेहमी ना डार्क कलरचे कपडे वेअर कर. ओके, बरोबर. आणि जर का तुझा कलर थोडासा डार्क वगैरे असा काही असेल, सो तू लाईट कलरचे कपडे वेअर कर, राईट. आणि मग आपण बाहेर जातो एखाद्या शॉपमध्ये क्लोथ वगैरे घ्यायला जरी आपण गेलो, खूप सुंदर सुंदर कपडे असतात, त्यावेळेस आपल्याला जो शॉपकीपर असतो ना, तो दाखवतो, मॅडम आपका कलर गोरा है ना, तो ये ब्लॅक कलर का कलर आपके ऊपर बहुत सूट करेगा, राईट. अगदी याच पद्धतीने बोलतात. सो ही सगळ्यात मोठी कुठेतरी मिस्टेक होते. कधी कधी काय होतं ना, आपल्याला हँगरला लावलेले किंवा एखाद्या मेनिक्विनला घातलेले कपडे खूप सुंदर दिसतात, बट ज्यावेळेस ते आपण स्वतः वेअर करतो ना, मग आपल्याला असं वाटतं की काहीतरी डल दिसतंय. आणि त्याच्या मागचं रिझन आहे की सगळ्यात पहिले आपल्याला आपलं अंडरटोन जर का आपण समजून घेतलं आणि त्या हिशोबाने जर का कपडे घातले, तर ते आपल्याला क्लोथ्स अतिशय परफेक्ट दिसतात. अदरवाईज तुम्ही स्वतः बघा, म्हणजे मी ते ऑडियन्सला सुद्धा तेच सांगेल, एखादी कोणताही हँगरला लावलेला ड्रेस बघा किंवा मॉलमध्ये आपल्याला एखादी ड्रेस आवडला, तो किती सुंदर दिसतोय आणि आपण म्हणतो की मला हा ड्रेस घ्यायचाच आहे. आपण तो ड्रेस बायही करतो किंवा आपण एकदा जस्ट ट्रायल रूममध्ये जाऊन तो ट्रायल करतो. जसा तिथे दिसत होता ना, तसा आता तो बिलकुल नाही दिसत आहे किंवा तो कलर आपल्याला सूट करत नाहीये किंवा नाही माहिती, जस्ट बिकॉज ऑफ युअर बॉडी शेप अँड युअर अंडरटोन. या दोन गोष्टी जर का आपण फॉलो केल्या, तर डेफिनेटली तुम्ही अतिशय छान पद्धतीने कपडे वेअर करू शकताय. बट कुठेतरी ही एक गोष्ट मी बघते की ही खूप मोठी मिसिंग पार्ट मला दिसतो. मी ज्या पण वेळेस अगदी शॉपिंगला जाते ना, माझ्या आजूबाजूला असतं आणि शॉपकीपर ज्या वेळेस बोलतो की मॅडम आपका कलर थोड़ा सा फेयर है ना, आपके ऊपर ये डार्क ब्ल्यू ना बहुत अच्छा लगेगा, मी मनातल्या मनात म्हणते, अरे नाही रे मित्रा, तू कुठेतरी चुकतोय. खरे. आणि हे एक प्रकारे मीतच झालं मग आता सगळ्यांच्या मनामध्ये बसलेलं लहानपणीपासून. पण आता एक अजून एक कन्फ्युजन असतं ना, की ठीक आहे एखादा आवडला, पण लोकांना एक सर्वात मोठं कन्फ्युजन असतं की कसं सिलेक्ट करायचा ड्रेस. मोस्ट ऑफ द काय करतात की आपल्या मित्राला फोटो टाकतात, मी कशी दिसते किंवा मी कसं दिसतो मला सांग, मित्राने ते अप्रुव्हल दिलं की हा बाबा ओके का, आपण तो लगेच घेतो. पण एखाद्याला जर आपल्या अपीअरन्ससाठी कपडे निवडायचे असतील, तर तो डिसिजन कसं घेणार की आपण हा शर्ट निवडायला पाहिजे? ते आपल्या अंडरटोनवरती असतं. सी, आता आमच्या इमेज कन्सल्टिंगच्या पूर्णपणे जर्नीमध्ये सगळ्यात पहिले आम्ही आपली अंडरटोन काय आहे हे शिकतो. यामध्ये मग तुमच्या कलरला काय मॅच होतं आहे, 3 प्रकारच्या अंडरटोन असतात. एक असते वॉर्म अंडरटोन, कूल अंडरटोन आणि न्यूट्रल अंडरटोन. ओके, जर का आता मी इन शॉर्टमध्ये जर का सांगू, तर आपण आपल्या वेन्स चेक करतो. जर का आपल्या वेन्सचा कलर आपल्याला इथे ग्रीन कलर दिसत असेल किंवा ऑलिव्ह कलर असेल, दॅट मीन्स यू आर अ वॉर्म अंडरटोन पर्सन. ओके. जर का तसं असेल, तर मग तुम्ही त्या पद्धतीचे वॉर्म अंडरटोनचे सगळ्या प्रकारचे कपडे इन शॉर्टमध्ये जर का सांगू, तुम्ही वेअर करू शकताय. इफ यू आर अ कूल अंडरटोन, देन तुमच्या वेन्सचा कलर जो तुम्हाला दिसेल तो ब्ल्यू किंवा पर्पल असेल. ओके, तसं जर का असेल, तर तुम्ही कूल अंडरटोनचे कपडे तसे वेअर करू शकतात. आता अगदी सिंपल अजून त्याच्याही सांगते मी तुम्हाला. वॉर्म अंडरटोन असेल तर तुम्हाला गोल्डन कलरचे जेवढे पण काही ॲसेसरीज आहे किंवा थोडे येल्लोइश बेस्ड जे कपडे असतात ना, ते खूप सुंदर दिसतात. बट सेम वॉर्म अंडरटोनचा माणूस जर का एखादी कूल अंडरटोन मधली सिल्वर चेन और समथिंग काहीतरी घालतोय ना, सो त्याचा फेस तुम्ही बघाल ना, कुठेतरी डल दिसायला स्टार्ट होतं. ओके. सिल्वर ज्वेलरी वॉर्म अंडरटोनच्या पर्सनला बिलकुल नाही चांगली दिसत. आणि सेम ज्यावेळेस एखाद्याच्या वेन्स आपल्याला ब्ल्यू किंवा पर्पल दिसत आहे, दॅट मीन्स कूल अंडरटोन, आणि त्यावेळेस जर का तो गोल्डन ज्वेलरी घालतोय, तर अगेन कुठेतरी त्याची पण स्किन त्याला डल दिसायला स्टार्ट होते. सेम ब्लॅक कलरही आणि व्हाईट कलरही तसाच मॅच होतो. आता इन केस जर का मी वॉर्म अंडरटोनची आहे, सो मला टिपिकल व्हाईट कलर हा मुळीच नाही चांगला दिसणार, बट इन्स्टेड ऑफ दॅट मी जर का लिटिल बिट ऑफ थोडासा ऑफ व्हाईटमध्ये जाते, तर तो कलर मला छान दिसेल. सेम प्युअर ब्लॅक मला नाही चांगला वाटणार. हा थोड्या वेळासाठी तुम्ही मेकअप करतायत, खूप लाईट्समध्ये वगैरे असाल, देन डेफिनेटली तो कलर तुम्हाला
काही टायमासाठी चांगला दिसेल, बट आफ्टर सम टाइम अगेन यू विल लुक लिटिल बिट ऑफ डल. आणि थर्ड येतं न्यूट्रल अंडरटोन. न्यूट्रलमध्ये तुम्हाला सगळे कलर अतिशय सुंदर दिसतात. सो तुम्ही कधी गोल्डन ज्वेलरी घालू शकतात, कधी सिल्वर घालू शकतात. मस्त. सो या पद्धतीने तुम्ही जर का स्वतःचं एक सगळ्यात पहिले वेन्स चेक करून जर का ते ॲटलिस्ट ओळखलं किंवा एखाद्या इमेज कन्सल्टंटचा जर का तुम्ही त्याच्यामध्ये हेल्प घेतली, सो यू विल गेट अ प्रॉपर अंडरटोन. बरोबर. मग तुम्ही फाइंड आउट करू बरोबर. शकताय. नाही, मला पहिलं वाटलं की हे फक्त म्हणजे काय म्हणू शकतो आपण की अपेअरन्स किंवा सायकोलॉजी रिलेटेड आहे, पण थोडं सायन्स रिलेटेड मला वाटायला लागले. सो इट्स नॉट अ पार्ट ऑफ सायन्स, बट पण ओके, तुम्ही त्या पद्धतीनेही म्हणू शकतात. आता बघा, मी बऱ्याच माझे जे काही स्टुडंट्स आहेत किंवा क्लायंट्स आहेत ना, ते आम्हाला म्हणतात की मॅडम आमच्याकडे ना खूप सारे कपडे आहेत आणि आम्हाला आता याचं एक छान असं कॉम्बिनेशन किंवा असं काहीतरी करून घालायचं आहे. माझा कलर गोरा आहे म्हणून मग मी हे सगळे डार्क कलरचे कपडे आणलेत, हे त्यांचं म्हणणं असतं. मी त्यांना एक एक्झाम्पल देते. सर, एक काम करा, तुम्ही गोव्याला जा 1 महिना, पूर्ण 1 महिना फुल ऑन एन्जॉय करा, पूर्ण दिवसभर बीचवर राहा आणि आफ्टर सम टाईम ज्यावेळेस तुम्ही 1 महिन्याने याल ना, तुमचा कलर तुम्ही स्वतः थोडासा डार्क झालेला बघाल. हां, मग बरोबर. आता जे तुम्ही पहिले गोरे होते कलर सगळेच्या सगळे जे तुमचं ड्रेसचं कलेक्शन होतं, आता फेकून देणार का? सो मुळीच नाही. राईट, बरोबर आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी बघितल्या पाहिजे. इट्स नॉट अ पार्ट ऑफ की जे मला बाहेरून दिसतंय ते नाहीये. सो इट्स अ पार्ट ऑफ अंडरटोन. त्याच्यावर जर का थोडासा स्टडी केला तर डेफिनेटली सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर होतील. आपण म्हणतो ना, रील्स बघा आजकाल खूप जास्त व्हायरल होत आहेत की तुम्ही या ड्रेसवरती हे मॅच केलं तर तुमची हो. पर्सनॅलिटी खूप जास्त वर्साटाईल और समथिंग अट्रॅक्टिव्ह दिसेल. राईट, इट्स अ पार्ट ऑफ की कलर कॉम्बिनेशन, तुम्ही कोणत्या प्रकारचे कलर वेअर करताय. जसं मी तुम्हाला सांगते, वॉर्म अंडरटोन आहे, कूल आहे और न्यूट्रल अंडरटोन, त्यानुसार जर का वेअर केले तर ते अतिशय तुम्हाला छान दिसतील. काही जणांना एक आपल्या साईजचा पण म्हणजे हे असतं, प्रॉब्लेम असतो की अरे माझी तर बॉडी थोडी चबी आहे, तर मला हां. थोडंसं कॉन्फिडन्स नाही ते कपड्यांमध्ये. सो मग तशा लोकांनी कपड्यांमुळे आपला कॉन्फिडन्स कसा वाढवू शकतात? अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय. मी याच्यामध्ये तुम्हाला उत्तर देईल की कॉन्फिडन्स सगळ्यात पहिले वाढवण्यासाठी लोकांना असं वाटतं, बऱ्याच जणांना जेवढं मी बघते, इन्क्लुडिंग मी सुद्धा माझं उदाहरण देईल तुम्हाला. मी काय करायची ना, अगोदर ज्यावेळेस मी हे काही शिकलेली नव्हती, खूप सारे कपडे ना असे जमवून ठेवायची आणि मग थोडं बारीक झाल्यावर ना मी हा ड्रेस वेअर करेल, हा टी-शर्ट मग मी ओके. तेव्हा घालेल. असे खूप सारे आपण कपडे काढून ठेवतो किंवा काही असे असतात जे खूप बारीक असतात. ते म्हणतात की थोडंसं जर का फॅट्स माझे वाढले और जर का माझी तब्येत चांगली झाली तर त्यावेळेस मी हे कपडे वेअर करेल. आणि असे करत करत ना 2-3 वर्ष आपल्याकडे ते कपडे एवढे आपण वॉर्डरोबमध्ये ॲड करत जातो, पण आपण बारीक होत नाही, नाही की आपण जाड होत. अशा टायमिंगला तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स लूज न करता, इम्पॉर्टंट आहे जे आहात त्यामध्ये कम्फर्टेबल व्हा. सो सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा बॉडी शेप आयडेंटिफाय करा. तुमची बॉडी नेमकी ॲपल शेप आहे, पेअर शेप आहे, ट्रायंगल आहे और रेक्टँगल, कोणत्या टाईपची तुमची बॉडी आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग जर का तुम्ही क्लोथ्स वगैरे वेअर केले तर ते अतिशय सुंदर तुम्ही घालू शकताय. याच्यामध्ये बिलकुल नाही आहे की मी खूप जाड आहे म्हणून मग मी ज्यावेळेस बारीक होईल मी त्यावेळेसच खूप छान दिसेल, मुळीच नाही. आजूबाजूला जर का आपण बघितलं तर खूप सारे असे फॅटी लोकं आहेत आणि खूपच जास्त थिन पण आहेत, तरीसुद्धा ते चांगले दिसत आहेत. जस्ट बिकॉज ऑफ कुठेतरी बॉडी शेप रिलेटेड अवेअरनेस आहे आणि त्या हिशोबाने जर का आपण कपडे वेअर केले तर ते खूप छान दिसतात. एक्झाम्पल देते मी, आपल्या ऑडियन्सला पण सांगेल. जर का तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही थोडेसे हेल्दी आहात, तर त्यावेळेस आपण हॉरिझॉन्टल स्ट्रिपचे जर का ड्रेस घातले तर त्यामध्ये ओके. आपण अजून हेल्दी दिसतो. ओके. सो त्याऐवजी जर का तुम्ही व्हर्टिकल स्ट्रिप्समध्ये घातले तर तुमची पर्सनॅलिटी अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते. हा फरक आहे. आणि अतिशय बारीक माणूस आहे आणि त्या बारीक माणसाने व्हर्टिकलमधले जर का स्ट्रिप्स असलेला ड्रेस घातला तो अजून बारीक दिसेल. सो ओके. त्यावेळेस त्याला हॉरिझॉन्टलमध्ये जर का त्याने वेअर केला ते खूप सुंदर दिसेल. ओके. हा फरक आहे दोघांमध्ये. ओके. म्हणजे आता ह्या पॉडकास्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या डिस्कस करतोय, मग बरेच जण तर फर्स्ट टाइम लाईफमध्ये ऐकत असतील किंवा त्यांनी तेवढा विचार पण नसेल केला की जस्ट Actually. लाईन आणि हॉरिझॉन्टल right. आहेत का व्हर्टिकल आहेत, त्याने आपल्या एखाद्या इमेजमध्ये इतका फरक पडू शकतो दिसण्यामध्ये. बरोबर, सो हे बरोबर. लोक ट्राय करतील आणि त्याच्यात अकॉर्डिंग म्हणजे वागतील. अगदी खरं आहे. हो, बरोबर. पण आता आपण मेन कॉन्फिडन्स, जसं तुम्ही म्हटलात सुरुवातीला म्हटलात की कॉन्फिडन्स आतून यायला पाहिजे आणि तो मग आपल्यामध्ये कॉन्फिडन्स हा जन्मजातच असतो की तो नंतर बिल्ड करावा लागतो? एक म्हण म्हणू शकतो किंवा इंग्लिशमध्ये पण असं सगळेजण म्हणतात की लीडर्स आर नॉट बॉर्न,
दे आर हो, मेड, बरोबर. राईट? सो बऱ्याच जणांना असं वाटतं की हा व्यक्ती खूप जास्त कॉन्फिडंट आहे ना, तर याला लहानपणापासून हा कॉन्फिडन्स अगदी जन्मजात आलेला आहे. सो ही कन्सेप्ट ॲक्च्युली चुकीची आहे असं मी नाही म्हणणार, बट आपण तसं मॅच करू शकतोय. प्रत्येकाला ना या स्किल्स ज्या आहेत त्या कुठेतरी डेव्हलप कराव्या लागतात. माझ्या आतमध्ये कॉन्फिडन्स कसा येईल? ज्यावेळेस मी एखादी गोष्ट करताना 10 वेळा पडतेय, मला हं. जमत नाहीये, पण मी नेहमी ट्राय करायचं ठरवते आणि मी ट्राय करतेय, की ठीक आहे अजून थोडा टाईम, अजून थोडा टाईम, बट मी ट्राय करते. दॅट इज अ पार्ट ऑफ कॉन्फिडन्स आणि त्यावेळेस तो कॉन्फिडन्स माझ्या आतमध्ये बिल्ट होतोय. हं. बट जर का मी विचार करते एक करण्यामध्ये, की आता नाही होणार आणि मी बरोबर. सोडून दिलं, सो तिथे माझा कॉन्फिडन्स तिथल्या तिथेच कुठेतरी तो लॉस होतोय. सो प्रत्येक लीडरमध्ये म्हणा किंवा कोणाहीमध्ये हा कॉन्फिडन्स तुम्ही स्टेजनुसार म्हणा किंवा सिच्युएशननुसार तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली हा कुठेतरी बिल्ट होत जातो. हं. मी लहान होती त्यावेळेस मी अतिशय म्हणजे एवढी शाय पर्सन होती, एवढी शाय पर्सन होती, की मी माझ्या वडिलांच्या समोर सुद्धा जात नव्हती. ओके. आणि आज मी तेच लोकांना शिकवते, की हाऊ टू बी अ कॉन्फिडंट, राइट? हा हं. फरक आहे. सो हे कुठेतरी स्किल्स आहे आणि जे मला असं वाटलं, की नाही मला ते इम्प्रूव्ह केले पाहिजे. सो हे प्रत्येकामध्ये येतात. आफ्टर सम टाईम, आफ्टर सम इयर्स तुम्ही स्वतः बघाल ना, की तुम्ही अगोदरचे कसे आहात. जसे ते आजकालचे रील होतात ना, बिफोर मी, हां आणि आफ्टर आफ्टर. मी, राइट? सो हा फरक आहे आणि हे तुम्हाला डेव्हलप करावे लागतात. बरोबर. मग असे आता तुम्ही स्वतःला जसं चेंज केलं, तर हं. तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता का कोणाचं, की ज्याला तुम्ही चेंज केलेलं आहे? तशा मी तुम्हाला काही केस स्टडी सांगू शकते. माझ्याकडे एक एंटरप्रेन्योर आलेले होते. लेडीज होती त्या आणि त्यांचं म्हणणं होतं, की "मॅडम माझ्याकडे ना नॉलेज खूप आहे. हं. टॅलेंट खूप भरलेलं आहे माझ्याकडे. मी प्रेझेंट पण खूप छान करते. पण तरीसुद्धा ना मला कुठेतरी प्रॉब्लेम येतोय. मला जसं पाहिजे तसं प्लॅटफॉर्म नाही यूज करता येते." सो ही जी रिॲलिटी होती ती मी ॲक्चुअली बघितली त्यांची. त्यांचा प्रॉब्लेम हा होत होता, की त्यांच्याकडे नॉलेज मी साध्या भाषेत सांगू तर अफलातून होतं. ओके. प्रत्येक गोष्ट खूप सुंदर तुम्ही त्यांना काहीही विचारा, एवढ्या सुंदर पद्धतीने ते एक्सप्लेन करायचे. पण त्यांचा प्रॉब्लेम हा होता, की ज्यावेळेस ते एखाद्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर जायच्या किंवा आपण म्हणू शकतोय एखाद्या कॉर्पोरेट मीटिंगमध्ये ज्यावेळेस त्या जात होत्या ना, त्यावेळेस त्या स्वतःला प्रेझेंट नव्हत्या करू शकत. हा त्यांचा प्रॉब्लेम होत होता. बाकी प्रेझेंटेशन होतं त्यांचं चांगलं आणि तिथे त्या मेन फेस करत होत्या बॉडी लँग्वेज. प्रेझेंट हं. करताना कसं उभं राहायला पाहिजे. बोलताना ज्यावेळेस आपण बोलतो ना असे फिलर्स खूप येतात. तर ते फिलर्स कसे रिमूव्ह करायचे हे त्यांना समजत नव्हतं आणि अजून एक मेन प्रॉब्लेम त्या फेस करत होत्या त्यांच्या ड्रेसिंग रिलेटेड. सो ज्यावेळेस त्या माझ्याकडे आल्या मी त्यांच्या या 3 गोष्टींवरती वर्क केलेलं. पूर्ण त्यांचा जो काही वॉर्डरोब आहे तो त्यांच्या बॉडी शेपनुसार किंवा त्यांच्या पूर्णपणे कलर अंडरटोननुसार चेंज केला. त्याच्यासोबत त्यांचा माइंडसेट जरा थोडासा चेंज केला आणि नंतर लास्टला त्यांचं बॉडी लँग्वेज. या 3 गोष्टींवर ज्यावेळेस वर्क केलं, त्यावेळेस कुठेतरी त्यांचं एक खूप सुंदर ट्रान्सफॉर्मेशन बघायला मिळालं आणि आता ते हं. अतिशय कॉन्फिडंट होऊन सगळ्यांशी बोलतात, नेटवर्किंगच्या प्लॅटफॉर्ममध्ये स्वतःहून जातात आणि प्रत्येक कॉर्पोरेट मीटिंगमध्ये त्या स्वतःला प्रेझेंट करतात. मस्त. म्हणजे बघा ना, एवढं सगळं असून पण व्यक्तीला अजून काहीतरी कमी खरं वाटतं, आहे, की अजून बेटर ॲक्चुअली. करायला पाहिजे आपण. हो, ही गोष्ट खरी आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं, की माझ्याकडे तर सगळ्या गोष्टी आहे. आता तर मला कसलीच गरज नाहीये. पण तरीसुद्धा मी आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं ते आहेत एक एंटरप्रेन्योर. आता मी तुम्हाला सांगते एक सी कंपनीच्या एक डिरेक्टर आहे आणि त्या दिवशी ते माझ्याकडे आलेले. त्यांनी मला सांगितलं, "माझ्याकडे तर कसलीच कमी नाहीये. ना हं. पैशाची आहे, ना नॉलेजची आहे, ना कसलीच कमी आहे. उठता-बसता सगळ्या ठिकाणी नोकर वगैरे आहे. बट एक प्रॉब्लेम येतोय आणि तो प्रॉब्लेम असा येतोय, की फक्त प्रेझेंटेशन जमत नाहीये." ओके. सो सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण म्हणतो ना, की माणसाकडे काही ना काहीतरी एक कमी असतं. सो त्या गोष्टींवर ज्यावेळेस आपण वर्क करायला स्टार्ट करतो, ऑफकोर्स ती सुद्धा इम्प्रूव्ह होते. बरोबर. आणि जसं म्हटलात ना, की नंतर म्हणजे तुम्ही स्वतःला बिल्ड करू शकता तसं. तर राइट, इंग्लिशमध्ये नाही का राइट. म्हण आहे, की हार्डवर्क बीट्स टॅलेंट. राइट, राइट. टॅलेंटेड पर्सन पण जर काम नसलं बरोबर. करत, तर हार्डवर्क करणारा पण त्याला बीट करू शकतो. खरंय, खरंय. अगदी बरोबर. त्यासाठी तुम्ही तुमचे स्किल्स कशा पद्धतीने यूज हं. करतायत ते मॅटर करतं. एक एक्झाम्पल देईल मी तुम्हाला. 2 स्किल्स असतात. एक असतं हार्ड स्किल आणि एक असतं सॉफ्ट स्किल. हार्ड स्किलचा अर्थ आहे, की एखादी मुलगा इंटरव्ह्यूसाठी जर का जात असेल, तर त्या इंटरव्ह्यूला गेल्यावरती तो शॉर्टलिस्ट होतोय त्याच्या हार्ड स्किलच्या बेसिसवरती. म्हणजे जे त्याच्याकडे डिग्री आहे किंवा जे त्याच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत त्याच्या बेसिसवरती तो त्या कंपनीमध्ये शॉर्टलिस्ट होतोय. बट तिथे गेल्यानंतर हाऊ टू प्रेझेंट माय सेल्फ
ते कसं करायचं आहे, तिथे जाऊन बसायचं कसं आहे, बोलताना किंवा आन्सर करताना कशा पद्धतीने आन्सर करायचं आहे, व्हॉइस मॉड्युलेशन, आवाज तुमचा अप डाऊन कसा होतोय, कम्युनिकेशन कसं पाहिजे, खूप फास्ट बोलताय, खूप स्लो बोलतायत, पॉजेस घेतायत का नाही, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि हे शिकवण्याचं काम करतं तुम्हाला सॉफ्ट स्किल. सो ज्यावेळेस तुमच्याकडे या दोघं गोष्टी येतात, ऑटोमॅटिकली तुमची पर्सनॅलिटी अजून जास्त एनहान्स व्हायला सुरुवात होते. बरोबर. आता तुम्ही इंटरव्ह्यूचा जर काढलेला आहे ना तो टॉपिक, तर इंटरव्ह्यूमध्ये असतं की आता आपल्या भारतामध्ये मोस्ट ऑफ द लोक जेव्हा इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करतात ना, हम्म. ते फक्त नॉलेजच प्रिपेअर करतात. पण नंतर काय म्हणतात माहिती आहे का, की एखादा दुसरा पर्सन ज्याला सिलेक्ट केलंय, मग ते म्हणतात की अरे माझ्यापेक्षा तो कमी नॉलेजवाला आहे, पण त्याला का सिलेक्ट केलं? बरोबर. यामध्ये 2 गोष्टी येतात, की तुम्ही तुमचं नॉलेज आणि तुमची पर्सनॅलिटी. तुमच्याकडे फक्त नॉलेज असून फायदा नाही आहे. आजकालच्या स्पेशली जर का मी या जनरेशनबद्दल बोलू तर, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की चला मी एखादी युनिव्हर्सिटी टॉपर पर्सन आहे आणि मला एका खूप छान इंटरव्ह्यूला बोलवलेलं आहे. आता मला तेवढा कॉन्फिडन्स पण आहे, की मी हा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकेल असं. आपण जातो तेवढ्या कॉन्फिडन्समध्ये, बट कुठेतरी प्रॉब्लेम व्हायला स्टार्ट होतं ना, की आता तर आन्सरच करता येत नाही आहे. हाऊ टू इंट्रोड्यूस माय सेल्फ किंवा आपल्याला विचारलं जातं, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, व्हॉट अबाउट युअर सॅलरी एक्सपेक्टेशन, कसं काय बोलायचं आहे हे समजत नाही आहे. हँडशेक मॅटर करत आहे. जर का तिथे गेल्यावर तुम्हाला हँडशेक करता येत नाही आहे, आय कॉन्टॅक्ट तुमचा प्रॉपर होत नसेल, बरेच सारे म्हणजे मी ऑडियन्सला पण सांगेल, आपण ज्यावेळेस एखाद्याच्या समोर एखाद्या व्यक्तीसमोर बसतो त्यावेळेस नेहमी आय कॉन्टॅक्ट करून बोला, तर ती पर्सनॅलिटी तुम्हाला कॉन्फिडंट आहे असं शो बरोबर. होतं. जर का तसं नसेल तर इंटरव्ह्यूमध्ये या सगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्ही फेस करतात. एक इंटरव्ह्यूअर काय बघतोय, की मला एक इंटरव्ह्यूई असा पाहिजे आहे, जो माझ्याकडे कंपनीमध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं आहे, हे स्किल्स त्याच्यामध्ये पाहिजे. मग आता इथे जर का माझ्याकडे फक्त नॉलेज आहे, तुम्ही काहीही प्रश्न विचारा, मी आन्सर करू शकेल. बट आता त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे, हे जर का येत नसेल, तर फक्त नॉलेज असून फायदा नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही दोघं गोष्टी कुठेतरी कंबाईन करत वर्क करतायत, देन डेफिनेटली तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने एखादी इंटरव्ह्यू पण क्रॅक कराल आणि त्याच्यासोबत जो काही प्रॉब्लेम आहे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. बरोबर. मग तुम्हाला जर टॉप कुठल्या टिप्स द्यायच्या असतील इंटरव्ह्यू अटेंड करणाऱ्या लोकांना, तर तुम्ही काय देणार? मी सगळ्यात पहिले त्यांना सांगेल, की एखादी प्रश्न विचारल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला असं होतं ना, इथून सांगते मी तुम्हाला एक सिम्पल ट्रिक. मी एका सेशनला गेलेली आणि त्यावेळेस त्या मुलांना सांगितलं, की उद्या तुमचा इंटरव्ह्यू आहे. सो जसं इंटरव्ह्यूचं नाव आपण काढतो ना, मुलं घाबरायला सुरुवात करतात आणि त्यांच्या माइंडमध्ये येतं इंटरव्ह्यूअर म्हणजे हा अतिशय भयंकर प्राणी असं त्यांच्या डोक्यात येतं. सो ही कन्सेप्ट जरा थोडीशी चुकीची आहे, की इंटरव्ह्यूला आपण काय एवढं घाबरतो आहे, हे पहिले ब्रेक केलं पाहिजे. पहिला क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला विचारला जातो, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. मग त्यासाठी तुम्हाला तुमचं आन्सर पहिलेच प्रिपेअर करून ठेवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला असं काही खूप वेगळं करायचं नाही आहे. जे तुम्ही आहात तेच तुम्हाला सांगायचं आहे आणि आपल्याला जर का तेच सांगायला कुठेतरी प्रॉब्लेम होतोय, तर मग सगळ्यात पहिले वर्क करायचं आहे कॉन्फिडन्सवर, सेल्फ बिलीफ, सेल्फ इमेज या गोष्टींवरती. सो सिम्पल मी सांगेल, स्माईल ठेवा, थोड्याशा स्किल्स वगैरे शिका ज्या इम्पॉर्टंट आहे सॉफ्ट स्किल रिलेटेड. त्यानंतर तिथे गेल्यानंतर बॉडी लँग्वेज तुमचं कसं पाहिजे त्या टिप्स जरा थोड्याशा तुम्ही फॉलो करा आणि त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला जा. एखादी क्वेश्चन आला नाही, सो डोंट मेक अ फजी टाईप त्याचं आन्सर देण्याचा प्रयत्न करू नका. ऑनेस्टली सांगा तुम्ही, की एखाद्या गोष्टीचं आन्सर नाही येते असं, बट त्याला काहीतरी क्रिएट करून नक्की सांगू नका. अतिशय बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगेल यामध्ये. फिलर्स जिथे येत आहेत तिथे यूज करा 3SP म्हणजे 3 सेकंडचा पॉज. 3 सेकंडचा पॉज घ्या आणि देन तुम्ही बोला. तुम्ही स्वतः बघाल तुमच्या कुठेतरी बरेच सारे चेंजेस तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये होत आहेत. सो हे छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तरी भरपूर आहेत. बरोबर. आणि खूप चांगली टिप आहे, कारण आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये क्रेज हे लोकांना म्हणू शकतो. UPSC, MPSC आणि ह्यांची क्रेजच आहे. राईट. जसं की क्रिकेटला पण ह्याला भारतामध्ये रिलिजन मानतात, तसं UPSC, MPSCला म्हणजे प्रत्येक दुसऱ्या पोराचं स्वप्न असतं, की मला इकडे जॉब लागला पाहिजे किंवा मला हे क्रॅक केलं पाहिजे. राईट. त्यामुळे तशाच प्रकारची लोक अभ्यास करतात, पण कुठेतरी हे तुम्ही असं म्हणताय की ह्या स्किल्स पण त्यांनी डेव्हलप केल्या पाहिजे आणि शिकल्या पाहिजेत, तर त्यांचा फायदा होतोय. बरोबर. आणि कदाचित ते लोक त्या लेवलला ते पण बघत असेल की आपण ह्या लेवलचा हा पर्सन घेणार आहे, तर तो कसा रिप्रेझेंट करणार आहे. राईट. बरोबर, अगदी बरोबर. कारण एखाद्या कंपनीमध्ये ते लोक काय बघतायत, की
आम्हाला फक्त नुसतं त्याच्याकडे नॉलेज असलेला पर्सन नको आहे, आम्हाला असा पर्सन हवा आहे जो आपल्या कंपनीला पण खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करतोय. इन केस जर का तो हम्म. बाहेर जातोय, मग त्यावेळेस त्याचं उठणं बसणं, त्याचं बॉडी लँग्वेज कसं होतंय, खूप मॅटर करतात या गोष्टी. त्यामुळे आजकाल जर का आपण बघितले ना, सो मी जवळजवळ आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त कॉलेजेसमध्ये सेशन्स वगैरे घेतले आहेत. आणि त्या प्रत्येक कॉलेजमध्ये ज्यावेळेस आम्ही स्टेजवर मुलांना बोलवतो आणि त्यांना सांगतो की आता स्वतःला इंट्रोड्यूस करा, तर सगळ्यात पहिले मुलं जे असतात ना, हाताची घडी घालून उभे राहतात. खूप चुकीची बॉडी लँग्वेज होते. नाहीतर अतिशय सावधान याच्यामध्ये येतात, पोजमध्ये किंवा विश्राम पोजमध्ये. नाही काही तर काही पॉकेटमध्ये हात टाकतात. तेही नाही तर काहीतरी विचार करतात, की आता नेमकी हात ठेवायचा कसा आणि उभं कसं राहायचंय. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, तुम्ही या शिकल्या पाहिजे. जस्ट बिकॉज आजकाल कॉलेजेसमध्ये किंवा कॉर्पोरेट्समध्ये या प्रकारचे सेशन्स खूप होतात आणि लोकांना असं वाटतंय, की हे आम्हाला सगळं येतंय आणि हम्म. इथेच कुठेतरी खूप मोठी चूक होते. आपल्याला बरोबर. आपण जिथे समजतोय, की हे मला येतंय. पूर्ण दिवसभरातून और तुम्ही कोणाचं काहीही सेशन अटेंड करा. कंपल्सरी तुम्ही ॲटलीस्ट एखादी गोष्ट तरी शिकणार आणि त्यासाठी तुम्हाला ते अटेंड करायचं आहे. हम्म. बरोबर. सो इथे लेक्चर बंक करण्यापेक्षा आहे, की तुम्हाला ते स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे, ते जर का आपण जास्त फोकस केलं, खूप इम्पॉर्टंट असेल. ओके. येस. नाही, खरंच हे महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही म्हटलं नाही की ते जाम रिलेटेबल वाटलं, की कोण म्हणतं असा हात ठेवा, कोण म्हणतं असा हात ठेवा, कोण म्हणतं की हात फ्री ठेवा, कोण म्हणतं की असं नका थांबू. तर ते बरोबर. जास्त कन्फ्युजन होतं माणसाला. ॲक्चुअली. येस, येस, नक्की येस. राहायचं कसं? बरोबर, बरोबर. हां. सो याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ते 3 गोष्ट सांगेल. इंटरव्ह्यू असू द्या किंवा आपण कुठेही जातोय. आपण 3 प्रकारचे स्पेशली हँड पोज यूज करतो. सगळ्यात पहिले तुम्ही बऱ्याच लीडर्सला बघितलं असेल, या हां. पद्धतीने बसतात. बरोबर. सो तुम्ही मेल आहात, फिमेल आहात किंवा कोणीही आहात, अगदी लहान आहात, मोठे आहात, तुम्ही या पद्धतीचं बॉडी लँग्वेज यूज करू शकतात. इट शोज अ कॉन्फिडन्स, इट शोज अ पॉझिटिव्हिटी. मी ओके. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवेल. मी जर का आता अशी बसलेली आहे आणि मी तुमच्याशी बोलते. इट शोज अ लिटिल बिट ऑफ एक तर नर्वसनेस हम्म. किंवा थोडंसं काहीतरी ओव्हर कॉन्फिडंट पर्सनॅलिटी असं काहीतरी दाखवतात. बट ज्यावेळेस मी या पद्धतीने बसते, हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन, इट शोज अ पॉझिटिव्हिटी. सेकंड, बऱ्यापैकी आपण बघितलेलं असेल रोनाल्डोला किंवा या पद्धतीने ते नेहमी बसतात. बरोबर आहे. इट हम्म. शोज अगेन पॉझिटिव्हिटी. राईट. ओके. आणि थर्डमध्ये तुम्ही जसे बसले आहात, यू जस्ट पुट युअर हँड लाईक दिस अँड देन हम्म. यू कॅन स्पीक. बट ओपन बॉडी लँग्वेज पाहिजे. सो हम्म. त्यामध्ये कुठेतरी ते मॅटर करतं. आणि बरोबर. डेफिनेटली ओपन बॉडी लँग्वेज असेल ना, तर प्रत्येकाला वाटतं की येस, हा पर्सन कॉन्फिडंट आहे. आता काही जण असतं ना मॅडम, त्यांना भेटल्या आपल्याला असं वाटतं की अरे हा किती चार्मिंग पर्सनॅलिटी आणि आपण पहिल्या भेटीतच त्यांच्या म्हणजे इम्प्रेस होऊन जातो त्यांच्यावर. सो बरोबर. असं का होतं? इन शॉर्टमध्ये सांगू तर ते लोक ना अटेन्शन नाही घेण्याचा प्रयत्न करत. त्यांना ओके. असं वाटतं की अटेन्शन नको आहे, बट त्यांचा प्रेझेन्स जो असतो ना, ते सगळं काही क्रिएट करून जातं. ज्याला आपण म्हणतो ना, की 100 लोकं आहे आणि त्या 100मध्ये एक व्यक्ती उठून दिसतो. त्याचं ड्रेसिंग सेन्स वगैरे सगळं अगदी साधं सिंपल आहे. पण तरीही तो का उठून दिसतोय? जस्ट बिकॉज ऑफ तो ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करतोय. मॅग्नेट असतं, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आम्ही त्याला आमच्या भाषेत म्हणतो. एक मॅग्नेट जे असतं ना, ते तुम्हाला बरोबर अट्रॅक्ट करून घेतं. जस्ट बिकॉज ऑफ त्याचा प्रेझेन्स, त्याचं ओके. अपिअरन्स, त्याचं बोलणं. ते कशा हम्म. पद्धतीने तो मांडतोय लोकांसमोर, ते खूप मॅटर करतं. आणि हे ज्या लोकांमध्ये असतं ना, त्यांची एक पर्सनॅलिटी अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की प्रभावी पडते. आणि आपणही बऱ्याच वेळेला विचार करतो ना, मग की मला सुद्धा कदाचित असं बनायचं आहे. सो हम्म. ते लीडर असतो आणि फॉलोवर असतो. बरोबर. मग इथे तुम्ही नेमकी फॉलो कोणाला करताय? तुम्हाला ॲज अ फॉलोवर म्हणून करायचं आहे और लीडर म्हणून? बरोबर. फॉलोवर तुम्ही ते काम करतात, इट्स नॉट अ पार्ट ऑफ Instagram और समथिंग. ते फॉलोवर्स नाही. तसं नाही. बट इथला फॉलोवर हा आता एक मागे KGF मूव्ही आलेला होता. हम्म. सो KGF मूव्हीनंतर बऱ्याच साऱ्या मेल्समध्ये, जेंट्समध्ये आपल्याला एक फॅशन बघायला मिळाली. ती होती त्यांची बियर्डची. राईट. हम्म. किंवा त्यांचं जे हेअरस्टाईल आहे, अतिशय काहीतरी मोठे छान असे केस वाढवायचे आणि तो एक ट्रेंड आलेला होता काही टायमापूर्वी. फॉलो करणं झालं. राईट. हम्म. बट इफ यू वॉन्ट टू बिकम अ लीडर, त्यावेळेस तुम्हाला स्वतःमध्ये या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या कुठेतरी आपण म्हणू शकतोय की आत्मसात कराव्या लागतात. सो इन्क्लुडिंग मग तुमचं लीडरशिप क्वालिटी आहे, तुमचा कॉन्फिडन्स आहे, तुमचं कम्युनिकेशन आहे, या कुठेतरी बिल्ड कराव्या लागतात. सो पहिले हे डिसाईड करायचं आहे, मला फॉलोवर बनायचं आहे की लीडर बनायचं आहे. इफ यू वॉन्ट टू बिकम अ लीडर, देन डेफिनेटली मस्ट गो फॉर दॅट. बट ज्यावेळेस आपण फॉलो करायला लागतो, सो आफ्टर सम टाईम ना आपण त्या पर्सनॅलिटीसारखंच कुठेतरी वागायला लागतो, बोलायला लागतो. ते पर्सनॅलिटीने हे केलेलं आहे म्हणून मलाही तेच करायचं आहे. दिस इज अ पार्ट ऑफ फॉलोअर. आणि ते नाही करायचं आहे. सो जर का तुम्हाला असं जर का प्रभावी दिसायचं असेल, मस्ट फॉलो लीडरशिप स्किल्स. ओके. बरोबर.
आणि तुम्ही खरंच बोलत असं की मॅग्नेट सारखे काही पर्सनॅलिटी असतात. मी एक इंटरव्ह्यू बघत होतो, हां. त्याबद्दल तो व्यक्ती शाहरुखबद्दल बोलत होता हं, हं, की हं. कुठेतरी आय थिंक अंबानींचं जेव्हा लग्न होतं त्यावेळी तो पार्टीमध्ये आला होता. हं, तर हं, म्हटलं हं. की तो आम्हाला माहीत नाही आलाय, पण जस्ट त्याचा प्रेझेन्स आम्हाला तो फील झाला अगदी बरोबर. की तो राइट, राइट. ऑरा आहे ना, हां, बरोबर, की इथं तो बरोबर. व्यक्ती आहे आणि तो काही नाही बोलत आहे. तो आम्हाला हाक पण मारत नाही. तो त्याच्या कामाचे तो जस्ट वॉक अगदी करतोय बरोबर. आणि हो. आम्हाला फील केलं की तो का शाहरुख खान आहे. म्हणजे दी बरोबर, शाहरुख बरोबर. खान आपण जे ज्याला म्हणतो ना, की तो काय आहे. राइट, राइट, राइट. या लोकांमध्ये ना एक पॉझिटिव्ह ऑरा आपण एक म्हणू शकतोय, की ते कुठे पोहोचतायत. आपल्याला हे जरी समजतंय ना, तरी त्यांचा ऑराच तिथे खूप जास्त वर्क करतो. सो त्यांनी अजून बोलायला पण स्टार्ट नाही केलेलं आहे. बट त्यांचा प्रेझेन्स तो इतका हं. पॉझिटिव्ह फील होतो. सो फक्त ॲक्टर ॲक्ट्रेससाठी नाही, तुम्ही आत्ताच्या जनरेशनमध्ये कोणताही असा एखादी व्यक्ती घ्या, जो मॅग्नेटिक पद्धतीने लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करतोय. ओके. अगेन सेम पार्ट आला इथे. सो या हं. पद्धतीने जर का होतंय, देन डेफिनेटली लोकांना पण तुम्ही प्रभावी दिसायला लागाल. बरोबर. त्यासाठी तुमचं बिहेवियर फक्त बाहेरून सुंदर दिसणं हे काम नाही आहे आपलं. आपल्याला सेम आतून सुद्धा आपलं बिहेवियर कसं पाहिजे, हे जर का पॉझिटिव्ह आपण त्या पद्धतीने ठेवतोय, सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर होतात आणि बरोबर. देन डेफिनेटली तुम्ही सुद्धा एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी बनू शकताय. बरोबर. मग सध्याच्या जनरेशनमध्ये आता आपण बघितलं, की तुम्ही शाहरुखचं उदाहरण दिलं किंवा अजून कोण आहेत ॲक्टर, ॲक्ट्रेस किंवा कोणी फेमस पर्सनॅलिटी. तर तुम्ही म्हणता, की फॉलोवर न व्हायचं. पण आपण त्याला इन्स्पिरेशन म्हणून घेऊ शकतो का? हो, म्हणू शकताय तुम्ही. बरोबर. मग तुम्ही असं लोकांना कोण रिकमेंड कराल, की तुम्हाला वाटतं, की सध्याच्या घडीला ही व्यक्ती आहे ना, ती खूप चांगल्या प्रकारे स्वतःला रिप्रेझेंट करते किंवा तिचं जे बोलणं आहे किंवा जे प्रेझेंटेशन आहे ते खूप चांगलं आहे? सर बघा यामध्ये काय आहे ना, प्रत्येक फील्डमध्ये एक असा कार्य करणारा व्यक्ती असतो, एक असा काम करणारा व्यक्ती असतो, जो आपल्या फील्डचा मास्टर असतो. सो मी यामध्ये असं कोणालाच नाही सांगणार, कारण फॅशन डिझायनिंगमध्ये वेगळा आहे, इमेज ओके. कन्सल्टिंगमध्ये वेगळा आहे. उद्या आपण जर का मास्टर शेफमध्ये जातोय, अगेन तिथे परत कोणीतरी वेगळा आहे. सो या सगळ्यांमध्ये जर का तुम्हाला असं वाटतंय, की या पर्सनमधली ही क्वालिटी मला आवडते आणि ती मला स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायची आहे, त्याच्यावर वर्क करा. नाही की तुम्ही कोणासारखं बनायचं इंटेन्शन ठेवा. ओके. हां, एक तुम्ही इन्स्पिरेशन म्हणून ठेवा ना. ए-पी-जे अब्दुल कलाम आहेत, राइट? त्यांचे जे काही थॉट्स आहेत, जे पॉझिटिव्ह कोट्स आहेत, ते आज आपण ॲटलीस्ट विचार करतोय का? त्या सगळ्या हं. प्रत्येक गोष्टीवरती मी चालते का? ते बघा. नुसतं मला ते बनायचंय और मी त्यांच्यासारखं काहीतरी हेअर कट, हेअरस्टाईल करून फायदा नाहीये. हे लक्षात बरोबर. घ्या, राइट? सो प्रत्येक फील्डचा हा डिफरंट कोणीतरी मास्टर आहे आणि आपल्याला त्या फील्डचा जर का मास्टर बनायचा असेल, तर सगळ्यात पहिले लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करा. बरोबर. स्किल्स शिका. मी जास्तीत जास्त यूथला, ऑडियन्सलाच तेच सांगेल, की तुम्ही स्किल्स शिका. आजपर्यंत तुम्ही तुमच्या हं. नॉलेजवरती खूप जास्त इन्व्हेस्ट केलेलं आहे. येस, इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफ. बट त्या नॉलेजसोबत बाहेरचं जे आउटर आहे स्किल्स, त्या इम्पॉर्टंट आहे. त्या बरोबर. घ्या. बरोबर. पण आता काय झालं जसं की फॉलोवर जास्त का वाढत चाललेत, सोशल मीडियावर पण फॉलोचं बटन आहे. मग ह्या सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट पडतो, की स्वतःच्या सेल्फ इमेजवर माणूस म्हणजे स्वतःबद्दल काय होतं, की स्वतःला कमी बघायला सुरुवात करतो का त्याला वाटतं, की मी अजून बेटर झालं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? सेल्फ इमेजमध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेन. आपण आपल्या स्वतःला कसं बघतोय? मला जर का असं वाटतं एखादी गोष्ट करताना ॲक्सेप्ट करायचं आहे ऑर रिजेक्ट करायचं आहे, डिपेंड करते चॉईस माझ्यावर आहे. जर का मी ॲक्सेप्ट करायचं ठरवते, तर मला तो बदल घडवून आणावा लागेल. बट जर का मी रिजेक्ट करायचं ठरवते, तर मग आपण ती गोष्ट येणारच नाही आपल्याकडे. हं. बरोबर? त्याच्यावर वर्क करायचं मग ते अजून बाजूलाच राहतंय. सो इथे कुठेतरी तुम्ही थोडंसं वर्क करू शकता तुमच्या सेल्फ इमेजवरती. सेम यामध्ये अजून एक एक्झाम्पल देईल तुम्हाला. काही मुलं किंवा आजकालची स्पेशली जेन झी ज्याला आपण म्हणतोय हं. जनरेशन अशी आहे, की ते ना स्वतःच्या अशा काहीतरी गोष्टींवरती इन्व्हेस्ट करतायत, ज्याला आपण म्हणू शकतोय, की व्हॅल्यू नाहीये. एग्जाम्पल सोशल मीडियामध्ये अरे तेरे फॉलोअर्स कितने हैं? अरे मेरे तो हं. 1000 हो गए. अरे मेरे तो 5000 हो गए. मेरे हं. 10,000 हो गए. कुठेतरी हे कंपॅरिझन चाललेलं आहे आणि हे करण्यापेक्षा जर का तुम्हाला तिथून काही कोलॅब मिळतायत का ते बघा. तिथे तुम्ही एखाद्या ब्रँडसोबत वर्क करू शकतायत का? सी ब्रँड इट्स नॉट लाईक की छोटं-मोठं काहीही असेल, बट तुम्ही काहीतरी तिथून शिकतायत का? इन्स्पायर होतायत का? असे काही कोट्स बघताय जिथून तुम्हाला वाटतंय मी मला स्वतःला चेंज करू शकतोय. ते इम्पॉर्टंट आहे. बट आजकालची हं. यूथ काहीतरी थोडं त्यांचं ऑफकोर्स जेन झी आपण उगाचच नाव नाही दिलेलं आहे. त्यांचं जरा थोडंसं लाईफ थोडंसं वेगळं आहे आणि सोशल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अजून जास्त वेगळा आहे. हं. बरोबर. राईट? सो फॉलोअर्सकडे न बघता मी सांगेल, की तुम्ही तिथून शिकता काय आहात आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी काय घेताय? सो सेल्फ इमेजवरती जर का
थोडा फोकस केला तर डेफिनेटली आपल्याला गोष्टी पाहिजे तशा मिळू शकतात. नाही की तुझे अरे तेरा लाइक्स कितना हो गया, बरोबर. मुझे 1000 लाइक्स आया, 50,000 शेअर्स आया, हे ते नको आहे. हे नको एका क्षणिक आहे म्हणू शकतो. राईट, बरोबर. आज आहे तर उद्या नाहीये. उद्या नाहीये. कोणी लक्षात बरोबर. पण राहत नाही की कोणाचे किती फॉलोअर्स आहे किती. अगदी बरोबर. लोक रील नाही का बनवतात की मिलियन्स ऑफ फॉलोअर असलेला मी बसमध्ये जातोय उभा. राईट, बरोबर. तुम्हाला ते दाखवण्यापेक्षा तुमच्या आतलं टॅलेंट जर का तुम्ही शो करताय ते जास्त मॅटर करेल इथे. त्यासाठी सेल्फ इमेज तुम्हाला खूप हेल्प करते. बरोबर. मग आता सक्सेसफुल लोकांना जर आपण बघितलं तर मॅम असं त्यांच्यामध्ये काय कॉमन आहे तुम्हाला वाटतं? सिम्पल आणि अतिशय एका वर्डमध्ये तुम्हाला आन्सर देईल, दॅट इज अ पार्ट ऑफ कन्सिस्टन्सी. ओके. साधा एखादी व्यक्ती आहे तो म्हणतो 29 डिसेंबर आलेला आहे, मैं 1 तारीख से जिम को जाऊंगा. 1 जानेवारीपासून मी नक्की जिमला जाणार. 30 तारीख येते त्याला झोप येत नाही. 31 तारखेला त्याला असं वाटतं आत्ताच जिमला जातोय, पहाटे 5ला उठून मी जिमला जाणार. तो 1 तारखेला जाईल, 2 तारखेला जाईल, 3 तारखेला जाईल, 4 तारखेला कुठेतरी हात पाय दुखायला स्टार्ट होणार, कुठेतरी पेन व्हायला स्टार्ट होणार आणि तो म्हणेल की आज नाही, मंडेपासून जाणार. मग मंडेचा आपण वाट बघतो, 1 तारीख येईल तेव्हा जाणार. 1 तारीख नाही, नवीन वर्ष चालू तर होऊ दे. आणि हे जे काही आहे ना ते आपली कन्सिस्टन्सी यामध्ये नाही राहत. तेच सक्सेसफुल माणूस काहीही जरी झालं तरी माझं जे पूर्ण दिवसाचं स्केड्यूल आहे ते मी चेंज नाही करणार. आणि हाच खूप मोठा फरक आहे. आपण म्हणतो बाहेर खूप जास्त पाऊस येतोय, आज जिमला नाही जायचं. सक्सेसफुल माणूस ते नाही म्हणणार. जिमला नाही जाते ना, मी ॲटलिस्ट घरून काहीतरी वर्कआउट करेन. हा फरक आहे. बरोबर. बाहेर जातोय आपण कधीतरी म्हणतोय की चला आज काहीतरी आपण बाहेरचं छान काहीतरी खाऊया. सक्सेसफुल माणूस हा विचार करतोय जिभेच्या चोचल्यांपेक्षा माझ्या बॉडीला काय इम्पॉर्टंट आहे, काय हेल्दी फूड आहे, मी त्याच्यावर जास्त फोकस करेल. सो हा फरक आहे इन शॉर्टमध्ये. सो कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. कन्सिस्टन्सी आणि चॉईसेस ते मेड म्हणजे काय करतात त्यांना काय करायला पाहिजे, राईट ऑर रॉंगचं त्यांना चांगलं समज आहे. खूप मस्त. म्हणजे हे खरंच मॅडम आणि ॲक्च्युअलमध्ये हेल्पफुल आहे. तुम्ही जसं म्हटलं ते फार रिलेटेबल वाटतं की भले आजचं काय पावसामुळे जर जिम कॅन्सल झाले तर आपण नाही जात, पण कन्सिस्टंट राहणारा माणूस सक्सेस होतो, रोज घरून करेल पण ते करणार. ऍक्च्युली हा फरक आहे सर. आणि म्हणूनच तर ते सक्सेसफुल होत आहेत. आज आपण उगाच म्हणत नाही की 99% वर्सेस 1%. मध्ये 1% मध्ये आपल्याला येण्यासाठी काय करायचं आहे. 99 मधले म्हणतायत की चला आज 2 दिवस इथे नाही जायचं, तिथे नाही जायचं, काहीतरी हे करूया. डेफिनेटली तुम्ही एन्जॉय करा, लाईफ आहे, आपण केला पाहिजे एन्जॉय, प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे. बट कन्सिस्टन्सी आपली कोणत्याच वर्कमध्ये नसते, हे लक्षात घ्या. मोटिवेशन, आज जर का मला कोणी सांगितलं की तुला मोटिवेशन कुठून येते, मी सांगेल की हे माझं सेल्फ मोटिवेशन आहे, मला स्वतःला करायचं आहे म्हणून मी करते. बट अगेन काहीतरी मध्ये प्रॉब्लेम येतोय, आय ॲक्सेप्ट, मी करू शकते. एखाद 2 दिवसाचा ब्रेक ठीक आहे, बट परत मी कन्सिस्टन्सी ठेवते का नाही याच्यावरती बघितलं पाहिजे, वर्क केलं पाहिजे. आणि आपल्या साध्या माणसामध्ये ना ते कुठेतरी खूप जास्त दूर चाललं जातं. मग कन्सिस्टन्सी तो वर्डच येत नाही. मग डाएट असू द्या किंवा काही असू द्या, त्या गोष्टी नाही फॉलो होत. कन्सिस्टन्सी हा वर्ड फक्त तुमच्या लाईफमध्ये, और मी म्हणेल जिथे तुम्ही झोपतात ना त्या बेडच्या समोर असा खूप मोठ्या याच्यात लिहून ठेवा कन्सिस्टन्सी, तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली फॉलो होतील. बरोबर. आणि आता मॅडम आपण ह्या पॉडकास्टमध्ये खूप काही गोष्टी कव्हर केल्या की म्हणजे पूर्ण तुम्ही स्टार्टिंग टू एंड पण लोकांना सांगितलं की ड्रेसिंग कसं करायला पाहिजे, कॉन्फिडन्स कसं बिल्ड केला पाहिजे, परत अजून मेल फिमेल असतील त्यांच्या बाबतीत कशा गोष्टी वर्क होतात, सक्सेसफुल लोक कसे असतात. ओव्हरऑल आपण जवळपास जेवढं कव्हर करा तेवढं केलं. पण आता मला जाता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता एखाद्याला समजा सुरुवात करायची आहे, सुरुवात करणं सर्वात कठीण असतं कारण तो व्यक्ती कन्फ्युजनमध्ये असतो की पहिलं काय करू, तर काय स्टेप्स असल्या पाहिजेत की स्वतःची जर इमेज चांगली बनवायची तर? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्वतःवर विश्वास ठेवा. ओके. मला काहीतरी करायचं आहे, हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, बट मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. आजकालची पिढी इम्प्रेस करायला जाते दुनियेला. मला इम्प्रेस करायचं आहे कारण माझ्या सोशल मीडियावरती एवढे फॉलोअर्स आहे. डोंट ट्राय टू इम्प्रेस समवन, ट्राय टू इम्प्रेस युअरसेल्फ. आणि ज्यावेळेस तुम्ही इथून सुरुवात करतात सगळ्या गोष्टी अतिशय स्मूथली व्हायला स्टार्ट होतात. मग ते कॉन्फिडन्स असू द्या किंवा तुमची इमेज असू द्या, प्रेझेंटेशन स्किल असू द्या, पब्लिक स्पीकिंग असू द्या किंवा कोणतीही गोष्ट असू द्या, ऑटोमॅटिकली हळूहळू सगळ्या गोष्टी होणार. बट काहीतरी नवीन शिकायला थोडासा टाईम घ्या, राईट. कारण की एज हे मॅटर नाही करत आहे. तुम्ही आज 75चे आहात, तुम्ही 65चे आहात, और तुम्ही 55 और आपण म्हणू शकतो 25चे आहात,
इथे एज मॅटर नाही करत आहे, मला शिकायचं आहे आणि मी ते कोणत्याही एजमध्ये शिकायला सुरुवात करू शकेल, असा एक मोटो तुमच्या समोर ठेवा आणि वर्क करायला स्टार्ट करा. ओके. ट्राय टू इम्प्रेस युअर सेल्फ, बरोबर. हे मी सांगेन. आणि खरं आहे तेच केलं तरच तुम्ही पुढे जाणार. नाही का लोक म्हणतात की असं राहायला पाहिजे. घोड्याला कसं लावलेलं असतं की मला फक्त इकडचं दिसतं, इकडचं बरोबर. दिसत नाही, कोण काय करते मला मॅटर नाही Right, करत, मला मला right, पाहिजे तसं मी ज्या दिशेला तिकडेच जाणार. बरोबर, तेच आहे. बरोबर. आणि मॅडमने खरंच खूप चांगलं दिलं. 1-2 टिप्स ज्या आहेत ना तुम्ही आता एंडला सांगितलं मला पर्सनली फार आवडल्या, जसं की कन्सिस्टन्सीचा आणि हे आत्ता मॅडमने शेवटचं सांगितलं ते तुम्ही फॉलो करा. आणि अजून जर तुम्हाला सेल्फ अजून चांगलं अवेअरनेस करायची असेल किंवा तुम्हाला अजून चांगलं दिसायचं असेल, स्वतःची सेल्फ इमेज चांगली बनवायची असेल तर तुम्ही मॅडमची कन्सल्टेशन पण घेऊ शकता. तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मॅडमचा कॉन्टॅक्ट देईल, तिथे तुम्ही त्यांना विचारू शकता. कारण सगळं काही एका पॉडकास्टमध्ये कव्हर करणं कठीण पडतं. कारण जसं मॅडमनी मगाशी उत्तर देता सांगितलं की प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगवेगळं आहे, प्रत्येक बरोबर. सेक्टरमध्ये व्यक्ती पण टॉपला असणारे वेगवेगळे आहेत. सो त्यामुळे हा एक तुम्ही त्याला रेफरन्स म्हणून बघू शकता ह्या नॉलेजला, ह्या पॉडकास्टला. पण जर तुम्हाला स्वतःमध्ये जर खरंच इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर मग ते तुम्हाला 1-to-1 गोष्टी केल्यात किंवा त्यावरून तुम्हाला समजते की तुम्ही किती डेडिकेटेड आहात एखादी गोष्ट करण्यासाठी. तर धन्यवाद मॅडम की तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात आणि हे अशा वेगळ्या गोष्टीवर मराठीमध्ये आपल्या ऑडियन्सला गाईड केलं, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.